मनोज जरांगे पाटील सरकारनं आणि पोलीस डिपार्टमेंटनं लय हलक्यात घेतलं होतं यांना. यांना वाटलं हे काय करतील? हे येतील का? गणपतीचा काळ आहे. गणेशोत्सव सगळीकडे साजरा होतोय. मग त्या एवढ्या आनंदाच्या उत्सवामधून हे मराठी कशाला मुंबईला येतील? काहीतरी होईल, इकडे-तिकडे होतील आणि परत माघारी जातील. असा महाराष्ट्राच्या हुशार मुख्यमंत्र्यांचा डाव होता. तो कुटील डाव होता. त्याची पुढे जाऊन मी तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर करून सांगतोच, की देवेंद्र फडणवीस हा मराठा विरोधी किती चेहरा आहे. म्हणजे विषय समजून घ्या तुम्ही. ज्या ओबीसी ओबीसीचं जे अधिवेशन होतं, महाअधिवेशन गोव्यात, त्याचे सर्व हेच होते देवेंद्र फडणवीस. आणि तिथं जाऊन त्यांनी सांगितलं, की माझा डीएनए ओबीसी आणि माझा डीएनए ओबीसी असल्यामुळं मी ओबीसीसाठी काहीही करू शकतो. मी ओबीसीसाठी लढतो म्हणून मला मराठा समाजाचा रोष पत्करावा लागतो तरीही चालेल, पण मी ओबीसीसाठी लढतो हेच सांगणारे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मात्र मनोज जरांगे पाटलांची एकदाही समोरासमोर भेट घेताना दिसत नाही. आज मुंबईवरती कंट्रोल कोणाचा असेल, मुंबईवरती कब्जा कोणी केला असेल, तर ते फक्त आणि फक्त महाराष्ट्रातले मराठे याच लोकांनी कब्जा केला. देवेंद्र फडणवीसांनी हे सगळं हाताळण्यामध्ये आलेलं त्यांना अपयश आणि हे सगळ्या गोष्टी घडत असताना देवेंद्र फडणवीस मात्र शांत राहिले. कुठल्याही प्रकारे त्यांनी जरांगे पाटलांना आणि त्यांच्या आंदोलनाला सिरियसली घेतले नाही. याचा परिणाम हे आज मुंबईकरांना भोगावा लागतोय. ज्या काही ट्रॅफिकच्या समस्या होत आहेत, ज्या पण काही गोष्टी होत आहेत मुंबईमध्ये, या सगळ्याचं खापर मात्र राज्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी फोडलं गेलं पाहिजे. हे कालही त्रिवार सत्य होते, ते आजही आणि ते उद्याही राहणार. याच देवेंद्र फडणवीसांनी ज्या पद्धतीनं हे प्रकरण हँडल करणं गरजेचं होतं. राज्याचे मुख्यमंत्री तसेच गृहमंत्री दोन्ही पद तुमच्याकडे येतले. खरं तर गृहमंत्री तुम्ही तुमच्याकडे का घेतले याचा सगळ्यात मोठा प्रश्न आज महाराष्ट्राला पडतो. गृहमंत्री हा प्रत्येक कॅबिनेट मंत्रिमंडळामध्ये तो वेगळा असला पाहिजे. एका विशिष्ट व्यक्तीकडे ते कॅबिनेट गृह खातं असलं पाहिजे, जेणेकरून तो पूर्ण फोकस त्याच्यावरती राहील. पण देवेंद्र फडणवीस स्वतःला खूप मोठे ज्ञानी, पंडित, विद्वान, चाणक्य वगैरे अशा गोष्टीतून संबोधतात. आणि मग अशी काही वेळ आली की याला जबाबदार कोण? ज्या पद्धतीने तुम्ही तुमच्याकडे गृह खातं ठेवलं, त्या पद्धतीने तुम्ही गृह खात्याला तुमच्या इंटेलिजंट काय आहेत का नाही, गुप्तचर यंत्रणा काय आहेत का नाही, की ज्या तुमच्यापर्यंत काहीतरी माहिती पोहोचवत असतीलच ना, की एवढे मराठी मुंबईत शिरतायत, घुसतायत, गणपतीचा काळ आहे, उद्या विसर्जनाच्या वेळेस तर किती गर्दी होईल, काय होईल, या सगळ्याचा कुठेतरी तुम्हाला कॉमन सेन्स आहे की नाही? राज्याचे मुख्यमंत्री आहात, तुम्हाला या गोष्टी समजलं पाहिजे. पण तुम्ही काय केलं? मनोज जरांगेंना आणि त्यांच्या एकूणच आंदोलनाला, एकूणच त्यांच्या मराठा समाजाला तुम्ही सिरियसली घेतलं नाही, शॉर्टली घेतले. तुला मला वाटलं आपण ते मुंबईत आले की त्यांची खाण्यापिण्याची व्यवस्था आपण होणार नाही याची व्यवस्था करू, त्यांच्या राहण्याचे हाल होतील याची व्यवस्था करू, शेवटी ते कठाळतील. मराठवाड्यातल्या भाषेत सांगायचं झालं ते कदरून तिथून माघारी जात. पण ते मराठे हो, ते माघारी कशासाठी जातील? ते जीवाची मुंबईकर आहे, थोडीच मुंबईला आले. त्यांना काय येते? त्यांच्याकडे भरपूर साठ आहे हो. त्यांची इतकी मोठी माणसं आहेत मुंबईमध्ये, महिनाभर म्हटलं तर त्यांची खाण्यापिण्याची व्यवस्थित सोय त्या ठिकाणी केलेली आहे. पण या सगळ्या गोष्टींमध्ये सरकार किती या सगळ्या गोष्टीच्या विरोधात आहे याचा सगळ्यात मोठा छडा लागला तो देवेंद्र फडणवीसांनी या खेळलेल्या कुटील डावाचा. तो डाव असा, ज्या वेळेस आझाद मैदानावरती हे पब्लिक सगळं आलं, त्यावेळेस तिथल्या एकूण सगळे हॉटेल्स हे जणू काही संचारबंदी लावली. अशा पद्धतीनं सगळे हॉटेल्स बंद ठेवले, सगळ्या हातगाड्या बंद ठेवल्या, त्यांच्या टॉयलेटच्या ज्या काही सुविधा होत्या त्या बंद ठेवल्या, लाईटी घालवल्या. तिथं चिखल व्हावा, तिथं कुठल्याही प्रकारे व्यवस्था होऊ नये आझाद मैदानावरती, ही सगळी तजवीज सरकार आपलं करत होतं, प्रशासन करत होतं, मुंबईची बीएमसी करत होते. आणि हे सगळं करत असताना मराठे मात्र संयमाने घेत होते. पण कुठेतरी संयम सुटतो त्यांचा आणि मग ते सीएसटी असेल किंवा सीएसटीच्या बाहेरचा जो काही परिसर असेल, जिथं ट्रॅफिक आणि जो खूप ब्रँड इलाका असतो, जिथं तुम्हाला कधी कोणालाही परमिशन इतक्या पद्धतीने दिली जात नाही. पण आज मराठ्यांसमोर अख्खी मुंबई म्हटण्यापेक्षा मुंबईतलं जे प्रशासन आहे किंवा मुंबईतलं जे काही पोलीस प्रशासन असेल, जी काही मंडळी असतील, त्यात सगळे हातबल आहेत. त्याला कारण एकमेव आहे, ते राज्याचे गृहमंत्री. गृहमंत्र्यांनी योग्य वेळ योग्य निर्णय घेतला असता तर आज ही वेळ आलीच नसते ना. मनोज जरांगे पाटील मागच्या 4 महिन्यापासून सांगतायत की मी 29 ऑगस्टला मुंबईत येणार आहे. आता 29 ऑगस्टला मुंबईत येणार, त्याच्या अगोदर तुमचा फक्त आदल्या दिवशी एक ओएसडी जातो.
आणि तोही जातो, तो तिथे गेल्यानंतर त्याचेही शब्द बदलतात. म्हणतो मी यासाठी आलोच नाही, मी त्यांना रस्ता कसा आहे काय ते बघायसाठी आलो. म्हणजे राज्याच्या मुख्यमंत्र्याला याचं काहीच सिरियसनेसपणा नाहीये का? मग तुम्ही बाहेरूनच उंटावून शेळ्या का हाकताय? तिथं आज जा, तुम्ही विचार करा. पण तुम्ही मराठ्यांना जो त्रास दिला तिथं, ज्या पद्धतीने आज त्यांचा उद्रेक झाला, की त्यांना राहण्याची व्यवस्था नाही, त्यांना खाण्याची व्यवस्था नाही, त्यांना कुठल्याही प्रकारे तुमच्या तर पदरचं तुम्ही काय देत नाही, ते विकत खातायत, परंतु विकत खाण्यासाठी तुम्ही त्यांच्यासाठी दुकानं सुद्धा बंद करायला लावली. म्हणजे हे इंग्रजांच्या काळातही होत 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 नव्हतं, जे तुम्ही केलं. आणि हे मराठी लक्षात ठेवतील. येणाऱ्या निवडणुकांमध्ये त्याचं तुम्हाला फलित मिळेलच. पण या सगळ्या गोष्टींमध्ये मात्र एकनाथ शिंदे असतील किंवा अजित पवार असतील, हे यांनी योग्य डाव खेळले. आपले आपले आमदार पाठवले, आपला आपला पाठिंबा जाहीर केला. आपल्या आपल्या पद्धतीने ते व्यवस्थित आहेत. या सगळ्यातून फायनल एकच होणार आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांना कुठेतरी बॅकफूटवरती जाऊन त्यांना राज्याच्या मुख्यमंत्री पदाचा किंवा गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागेल. द्यावाच लागेल, कारण ही व्यवस्था, ही परिस्थिती तुम्हाला एकतर आरक्षण तरी द्यावं लागेल, नाहीतर मनोज जरांगे पाटलांना तिथून तुम्हाला त्यांच्या भाषेत तुम्हाला गोळ्या तरी घालाव्या लागतील. ह्यातलं दोन्हीतलं काहीतरी करावं लागेल. त्याशिवाय मराठी आता माघारी हटणार नाहीत. हा त्यांचा निर्णय, हा निर्धार पक्का झालेला आहे. सांगण्याचं तात्पर्य एवढंच होतं, की राज्याच्या गृहमंत्र्यांनी जर हे वेळीच सावध राहिले असते, वेळीच सगळ्या गोष्टी केल्या असत्या, वेळीच सगळ्या योजना आखल्या असत्या, वेळीच सगळं केलं असतं. ज्या वेळेस मुंबईत मराठी घुसतात तिथून पुढे तुमची इंटेलिजन्स चालू होतात, तिथून पुढे तुमच्या सगळ्या गोष्टी चालू होतात, तिथून पुढे तुमचं सगळे फोर्सेस येतात. त्याच्या अगोदरच मुंबईमध्ये या सगळ्या गोष्टींची पूर्तता करणं हे तुमचं काम होतं. पण ते तुम्ही अत्यंत दुर्भाग्यपणे केलं. आणि राज्याचं आता तुम्ही आरक्षण देताय न देताय हा नंतरचा प्रश्न. पण ज्या पद्धतीने तुम्ही हेळसांड केली लोकांची, हे मात्र लोक कायमस्वरूपी लक्षात ठेवतील. तुमची काय मत आहे, तुमचं मत नक्की कमेंट्समध्ये व्यक्त करा. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या बोल की भावा या मराठमोळी युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.